राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेजे, ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाहे, राम रसाची आचवे, राम रसाची आचवे, आन रस रुचती केवी, ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाहे, तुका मने चाखोनी सांगे, तुका मने चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगी, ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाहे, प्रमाणं भवाप्ते हृदं माम काना, नितंबकराभ्यां द्रुतो येन तस्मात्, विधातुर्वसते द्रुतो नाभिकोश परब्रह्म
ब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण प्रिय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि हर नव रघुवर विमल जसु दायक फलचारि बुद्धिहीन धन जानिके निरूप पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहि हरव कलेश करचरण कृतमवा कायजं कर्मजमवा श्रवण नयन जमवा मानसमवा पराधम विहितम विहितमवा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो जटाटवी गलज्वल प्रभा मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय
कंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। विठ्ठला विठ्ठला राम म्हणता रामाची होई जे राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वप्रिय विश्वाधिकार विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे कैवल्य तेजोनिधी वारकऱ्याच्या कळशस्थानी विराजमान असणारे संत हृदय सम्राट तथा महाराष्ट्राचे जाणते राजे श्रीमंत योगी कुळवादी भूषण सिंहासनाधीश्वर स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे श्रीगुरु तथा धर्मगुरु श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर जीवाला काय फलश्रुती प्राप्त होते तथा जगाच्या मालकाची भक्तवत्सलता जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये प्रतिपादित करतात। विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा थोडा बेस कमी करा, आवाज वाढवा। निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची भक्तवत्सलता प्रतिपादित करतात। निवडलेल्या अभंगाचा शब्दाशी भाव आपल्या समोर अगोदर ठेवील म्हणजे कीर्तन कळायला सोपं जाईल। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जगाच्या मालकाचं नामचिंतन जर केलं अंतःकरणातून तर भगवंत एवढे दयाघन आहेत, एवढे भक्तवत्सल आहेत, जीवानं नामचिंतन केलं रे केलं की जगाचे मालक आपलं पदच त्या जीवाला देऊन टाकतात। सोप्या भाषेमध्ये आपली खुर्ची देऊन टाकतात। सगळे भांडणं कशासाठी? पाठीमागच्या 15 वाड्यातल्या बातम्या ऐकल्या असतात तुम्ही। सगळे भांडणं कशासाठी? खुर्चीसाठी। पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय आमच्या मालकाचा मोठेपणा असेल, जीवानं जर अंतःकरणातून जर भजन केलं रे केलं की जगाचे मालक प्रभू रामचंद्र भगवंत ती खुर्चीत देऊन टाकतात। राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे, त्या जीवाला स्वतःच्या सिंहासनावर बसवतात। सांगेल मी विस्ताराना अर्थ विस्तारामध्ये। म्हणून त्या वचनामध्ये त्या नामचिंतनामध्ये सुख आहे। ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे। विश्वासानं तुम्ही नामचिंतन करा, तुम्हालाही प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, तुम्हालाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। फक्त विश्वासानं नामचिंतन करावं लागेल, प्रत्येकाला त्या गोष्टीचा अनुभव येईल की त्या वचनामध्ये किती सुख आहे, किती आनंद आहे, येईल अनुभव। तुम्हाला नामचिंतन करावं लागेल। म्हणून मला भगवंताच्या नामचिंतनाच्या ब्रह्मरसाच्या समोर
हे संसाराचे जे बाकीचे सगळे रस आहेत ना, सगळे फिके वाटायला लागलेत. रामरसाची चवी आन रस रुचती केवी. बाकीचे रस मला भगवंताच्या ब्रह्मरसासमोर सगळे फिके वाटायला लागलेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे मी तुम्हाला मोकळं नाही सांगत, अगोदर मी अनुभव घेतलाय. तुका मनेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. नामचिंतन केले आणि नामचिंतनातून काय फलश्रुती मिळते हे अगोदर मी अनुभव घेतलाय आणि नंतर तुम्हाला सांगतो की त्या वचनामध्ये किती सुख आहे. ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. तुम्ही सुद्धा विश्वासानं भजन करा. माझा देव तुम्हाला सुद्धा आपल्या पदावर बसवल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचा शब्दाचे अर्थ विठाला विस्तारानं भावार्थ बघण्या अगोदर थोडासा परिहार. आपल्या पुण्य पावन भूमीतील आराध्य दैवत ग्रामदैवत पवनपुत्र बजरंगबली हनुमंतराय, पंढरीश पंढरीचे राजे, सकळ मंगळ निधी सच्चिदानंद घन आनंद कण भक्तवत्सल दया सिंधू, रुक्मिणी प्राण संजीवन दयागण पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी माता, कैलाशीचे राजे आशुतोष भगवान भोलेनाथ शंकर परमात्मा, ब्रह्मीभूत ब्रह्म चैतन्य स्वानंद सुख निवासी श्री संत मोतीराम महाराज, गुरुनाम गुरुवर्य मारुती महाराज, श्री संत कोंडजी महाराज आदी करून सकळ संतांच्या आणि भगवंताच्या अशम कृपेने तथा पदस्पर्शाने पावन पुनीत आपल्या या पावन भूमीमध्ये, पावन नगरीमध्ये, फुकटगाव नावाच्या पवित्र गावामध्ये गावकरी मंडळींच्या अखंड अवरात्र श्रद्धेने कष्टाने परिश्रमाने गावातील सर्व वैवर्ध मंडळींच्या मार्गदर्शनाखाली वडीलधाऱ्या मंडळींच्या आशीर्वादाने पूर्ण गावाची एकजुटीने चालत आलेली भक्ती साधना, नामसाधना, भक्ती उत्सव, कीर्तन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, ज्ञान यज्ञ आणि आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 6वा दिवस. 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प तुम्हा सर्व गावकरी मंडळींच्या माध्यमातून मला ज्यांचा फोन आला, परमार्थ प्रेमी हरिभक्त प्राण आदरणीय आमचे त्र्यंबकरावजी मामा यांच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलचे आमचे मालक आमचे हनुमान भाऊ यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग, एकंदरीत या कीर्तनाच्या अनुषंगाने त्यांचं गोड पखवज ऐकायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवज वादक, मृदंग वादक हरिभक्तीप्रायण आदरणीय ऋषिकेशजी महाराज कंठेश्वरकर, हरिभक्तप्रायण मृदंगाचार्य, आपल्याच गावातले सुपुत्र आदरणीय राम महाराज पोकडगावकर, विनेकरी बाबा, आमचे इस्लामपूरकर मामा, आमचे सुखीकर मामा, हरिभक्तप्रायण आमचे भगवानजी महाराज आळंदीकर, राजू महाराज, वामन महाराज, हरिभक्तप्रायण गायनाचार्य, गोड आवाज आहे परिसरातील वैभव, परिसरातील रत्न, सुरेशभानजी मामा इस्लामपूरकर, हरिभक्तप्रायण गायनाचार्य, संगीत अलंकार आदरणीय भागवतजी महाराज पिंपरीकर, आमचे आव्हाड मामा, आव्हाड महाराज असतील, सर्व गुणीजन मंडळी, सर्व महाराज मंडळी, आता नाव माहीत नाहीत, माफी असावी. सगळ्यांच्या चरणारविंदी अंबादासरावजी असतील, परमार्थावर नित्य प्रेम करणारे आमचे काळबंडे मामा साहेब असतील, एकंदरीत सर्व मायबापांच्या चरणी. सोळंकी साऊंड सिस्टीम पूर्ण, मोबाईल 9555545488. वा वा. आमचे चालवणारे गोड सिस्टीम चालवतात आदरणीय आमचे बंडूदाजी रेणकापूरकर असतील, त्यांच्या मुखारबिंदातून भागवत कथा अमृतपान करत आहात. भागवताचार्य परिसरातील, वैभव परिसरातील रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे माधवजी महाराज काळबंडे, त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक. माझ्या समोर बसलेल्या पैकी माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने, अवस्थेने मोठे असणारे सर्व माझे वारकरी मायबाप,
माझा बळीराजा, शेतकरी राजा, विविध क्षेत्रातून आलेले पदाधिकारी, पारमार्थिक क्षेत्रातील पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, महाराज मंडळी, प्रवचनकार मंडळी, गुणीजन गायक वादक मंडळी, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई, राष्ट्रमाता, विश्वमाता जिजाबाई साहेब यांच्यासारख्या माझ्या आई माऊल्या, माई माऊल्या, माई बहिणी, एकंदरीत बालगोपाल तरुण वर्ग सगळ्यांच्या चरणाला विनंती. कोणी जर राहिला असेल तर आता त्यांच्यासाठी विशेष नाही. ऐका मंडळी, हनुमंतरायाच्या चरणावर फुले वाहत वाकून, मायबाप हनुमंतरायाच्या चरणावर फुले वाहत वाकून राहिलेल्या सर्व गावकरी मंडळीचं नाव घेतो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून, छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून. आणखी जर कोणी राहिला असेल, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सगळ्यांच्या चरणार विंदी व्यासजी महाराजांच्या व्यासपीठावरनं तथा नाराजी महाराजांच्या व्यासपीठावरनं लेकर म्हणून विनम्राभिवादन, नतमस्तक, कीर्तनाला सुरुवात. विठाला भगवंताची भक्तवत्सलता प्रतिपादित करणार. थोडा आवाज आपल्याला आपल्या पदाची ओळख करून देणारा सोप्या भाषेमध्ये एक संगू मायवा. जर हायवेला निघालो ना, तर हायवेला निघाल्याच्या नंतर वेळोवेळी पावलोपावली आपल्याला सूचना दिल्या जातात. बघा, पुढे स्पीड ब्रेकर आहे, वाहने सावकाश चालवा. पुढे अरुंद पूल आहे, वाहने सावकाश चालवा. पुढे गाव आहे, पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा. वळण आहे, डावं वळण आहे, उजवं वळण आहे. या सूचनांचं ज्यानं काटेकोरपणे पालन केलं ना, तर ते ठिकाणापर्यंत पोहोचलं. आणि या सूचनांचं उल्लंघन केलं आणि भरधाव वेगामध्ये जर आपण वाहन चालवायला लागलो, गाडी चालवायला लागलो, कदाचित ठिकाण नाही सापडणार. हा झाला दृष्टांत. सिद्धांताकडे या. आता या जीवनरूपी मार्गावर तुम्ही आम्ही जीव चालत असताना संतांचं वाङ्मय म्हणजे वेळोवेळी पावलोपावली दिलेल्या सूचना आहेत. मायबाप, संतांच्या वाङ्मयाचं जर अध्ययन केलं, काटेकोरपणे जर पालन केलं ना, तुमचं आमचं पोहोचण्याचं ठिकाण आहे भगवंत. आपलं ठिकाण कोणतं? भगवंत. भगवंत या स्टेशन पर्यंत पोहोचायचं असेल ना मायबाप, संतांच्या वाङ्मयाचं काटेकोरपणे पालन करा, अध्ययन करा. एक न एक दिवस भगवंत हे ठिकाण सापडल्याशिवाय राहणार नाही. विठाला प्रत्येकाने आठवणीमध्ये 3 मध्ये ठेवले पाहिजे मायबाप. तुमचं लेकरू माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी आहे. तुम्ही तुमचं लेकरू म्हणून सांगेल, उपदेश म्हणून नाही. आपण आलोय कुठून? इथं आल्याच्या नंतर आपलं आद्य कर्तव्य काय, आणि ते आद्य कर्तव्य पार पाडत असताना आपल्याला जायचे कुठे? आलोय कुठून, करतोय काय आणि जायचे कुठे? जिथून आलो तिथं जर गेलो ना, त्या जीवनाला पूर्णत्व आलं. आणि जिथून आलो तिथं जर नाही गेलो तर ते जीवन अपूर्ण राहील. गोड प्रक्रिया मांडली बघा माझे विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांनी. खालारा जाय पाणी, काय म्हणतात माऊली? खालारा म्हणजे कळते आपला एकच जिल्हा आहे, आपला काही अनपुणा मतदारसंघ सुद्धा. त्याच्यामुळं भानगड नाही. नाहीतर जिल्हा बदलला की भाषेची भानगड असते. बघा, लातूर जिल्ह्यामध्ये गेलो, तिथं जेवता जेवता एक माय माऊली म्हणली, महाराज तुम्हाला रावण भात वाढू का? आता रावण भात वाढू का म्हणलं माझी मेमरी छान झाली. मी म्हणलं, आई साहेब मला खिचडी माहित आहे, मला मसाला भात माहित आहे, मला जिरा भात माहित आहे. महाराज म्हणजे पोरायची माहिती.
महाराजनीच माझं जर भांडण झालं ना, मला करपलेला सुद्धा माहित आहे, पण हे रावण भात काय भानगड आहे आतापर्यंत तरी मला माहित नाही. म्हणली महाराज रावण भात म्हणजे लगेच सोपं, ऐकून ठेवा तुमचं एकामी पडल. म्हणली महाराज रात्री उरलेला भात आणि त्याला सकाळी दिलेली फोडणी त्याचं नाव. मी म्हणलं वारे रावण भात काम येईल बघा तुमचे हे रावण भात उद्यापासून. ते जिल्हा बदलला की बोलणं बदलत असते. तसं खालारा म्हणजे आपण एका जिल्ह्यातले माणसं. खालारा म्हणजे उताराच्या दिशेने. खालारा जाय पाणी काय म्हणतात माऊली, पाणी उताराच्या दिशेनं चाललं. काव जातं पाणी उताराच्या दिशेनं. माऊली म्हणतात पाणी जर उताराच्या दिशेने गेलं तर त्या पाण्याला वाहत असताना एखादी चारी मिळेल. ती चारी त्या पाण्याला एखाद्या ओढ्यामध्ये घेऊन जाईल. पाणी ओढ्यामध्ये आलं की मार्गक्रमणा सुरू असताना तो ओढा त्या पाण्याला नदीमध्ये घेऊन जाईल. नदीमध्ये पाणी पोहोचलं की ती नदी वाहत वाहत त्या पाण्याला गंगेमध्ये नेईल. एकदा काय पाणी गंगेमध्ये पोहोचलं की गंगेचं कामच आहे. गंगा त्या पाण्याला कुठं घेऊन जाते. सगळ्या भजनी मंडळीसाठी टाळ्या द्या सगळेजण. गंगा मातेचं कामच आहे. गंगा माता त्या पाण्याला कुठं घेऊन जाते. अवघ्या झाल्या बुरमी तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या बुरमी एकमय काफेरीत पाप ताप पोखी तिरीचे पादाप समुद्राचा आप गंगेचे जैसे. सगळ्यांचे पाप फेडती गंगा त्या पाण्याला कुठे घेऊन जाते. आपूर्यमान वचल प्रतिष्ठम समुद्र मापम प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सर्शान्ति माप्नोति न काम कामी सर्शान्ति माप्नोति न काम कामी. समुद्र मापम प्रविशन्ति यद्वत्. 4 साक्ष दिल्या. 5वी साक्ष क्षरला सागर गंगा ओघे मिळे आपणची खेळे आपणासी. सगळ्यांना आनंद होईल अशी साक्ष देऊ का. गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी. राहिले तुमचं चांगलं नाही ते असतेच बघा. त्या शब्दातच ताकद आहे ती. एवढं मृदंग वाजवायला म्हणल्यावर होईल देवाची कृपा. ताकदच आहे त्या शब्दात. त्या शास्त्रकारांनी त्या अष्टकाच्या शेवटला गोड बोलले बघा. पूर्ण पूर्ण जले समुद्र. गंगा असेल, यमुना असेल, गोदावरी असेल, कावेरी असेल, सगळ्या नद्यांचं पाणी कुठं गेलं. पाण्याची सुरुवात कुठून. समुद्रापासून. आणि मिळालं कुठं जाऊन. आतापर्यंत वाहिलं, चारीत गेलं, ओढ्यात गेलं, नदीत गेलं, गंगेत गेलं, आता समुद्राला जाऊन मिळालं. आता त्याला पुढे ओघ शिल्लक आहे का. वाहायचं त्याला आता पुढे नाही का. त्याचं त्याला काय मिळालं. ठिकाण मिळालं. ठिकाण. आणखी सांगू, मंदिराचं काम पूर्ण झालं. भिंती बांधल्यावर का कळस शिवून झाल्यावर. भिंती बांधल्यावर नाही. जोपर्यंत कळस रोवण होत नाही ना तोपर्यंत मंदिराच्या कामाला पूर्णत्व नाही.
आणखी ज्ञानेश्वरीचा दृष्टांत देतो, भजन करा विठ्ठल. 5 वर्षाच्या मुलाला त्याच्या आईनं यात्रेमध्ये नेलं. भव्य दिव्य मोठी यात्रा, इकडे बाराशिव सारखी म्हणा. ती आई त्या लेकराला यात्रेमध्ये घेऊन गेली. त्याला हॉटेलमध्ये नेलं, गुलाबजामुन खाऊ घातले, आकाश पाण्यावरती बसवलं. ती माई त्या लेकराला पूर्ण यात्रा घेऊन फिरायला लागली. 5 वर्षाचं लेकरू, 5 किंवा 7 वर्षाचं लेकरू, त्या पाठीमागच्या बाळासारखं तेवढं. कितीला आहे बाळा तू? कितीला? 2रीला. लग्न झालंय? झाले कळतो. 5 वर्षाच्या लेकराला आईनं यात्रेमध्ये नेलं, फिरवायला लागली. त्या यात्रेच्या मध्यभागी गारुड्यानं खेळ मांडला होता. गारुड्यानं सापाचा खेळ, नवीनच साप धरून आणला काळभांडे मामा. कधीच तो साप त्यानं खेळाला काढला नव्हता. लालबंद मोठा साप होता. त्यानं पेटारा काढल्याबरोबर चपळाईनं तो साप, त्यानं माणसं कधी बघितले नव्हते, खेळाला कधी त्याचा उपयोग झाला नव्हता. चपळाईनं त्याच्या हातातून सुटला आणि माणसात घुसला. आता माणसात घुसल्यावर एवढा साप जर माणसात घुसला, करंगळी एवढा साप निघाला ना, ते जरासं लांब जाईपर्यंत एवढा होतो. करंगळी एवढा निघूया, 4 दोघाला सांगेपर्यंत ते कामून मोठा होतंय की कामून नाही. तर एवढा साप माणसात घुसले होते, याच्या पोटात गुदगुले झाले असते का? जिकडे तिकडे तारंबळ उडाली, जिकडे तिकडे पळायला लागले सगळेजण. त्या धावपळीमध्ये आईच्या हातातून मुलाचा हात सुटला. मुलगा एकीकडे गेला, आई एकीकडे गेली. जिकडे मुलगा गेला ना, तिकडे खेळण्याच्या दुकानाची लाईन होती. आई प्रत्येकाला विचारायची, मुलगा बघितला काय, मुलगा बघितला काय. मुलगा गेला तिकडे खेळण्याच्या दुकानाची लाईन. एक खेळण्याचा दुकानदार पारमार्थिक होता. त्यानं बघितलं, रे 5-7 वर्षाचं लेकरू आहे, चुकलंय, रडतंय, याचा अर्थ चुकलंय. पडदिशी दुकानाच्या बाहेर आला. त्या लेकराला उचललं, दुकानाच्या समोर उंच टेबल होता, टेबलावर उभं केलं. का उंच टेबलावर उभं केलं? याच्या आईला दिसल, आई घेऊन जाईल. पण मुलाचं रडणं थांबत नव्हतं. मी ओळी देईल ज्ञानेश्वरीची. मुलाचं रडणं थांबत नव्हतं. मुलगा रडत होता. पडदिशी दुकानदार दुकानामध्ये गेला, एक खेळणं आणलं, त्याला खेळणं दिलं. हे घे बाळा खेळणं. ते म्हणला, नाही, मला कोण पाहिजे? चुकली आमाये, चुकली आमाये, चुकली आमाये, चुकली आमाये, चुकली
सुद्धा तसंच बरं. वा बंडूदाजी एक नंबर. नाहीतर परवा दिवशी कीर्तन होतं, गावाचं नावही सांगित होतो, पण तुमचे पाहुणेले आहे तिथं, त्याच्यामुळे तेवढं नव्हतं. तिथं ते 6 माईक होते आणि त्या 6 माईकापैकी 4 चालू होते आणि 2 चालू होती. काय 4 चालू मराठी लई अवघड आहे. वारकऱ्याच्या डोक्यावर टोपी असली पाहिजे का असली पाहिजे? वारकऱ्याच्या गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? असली पाहिजे. टोपी असली पाहिजे. असली पाहिजे नाही तसं 4 माईक चालू होते आणि 2 चालू होते, म्हणजे ते बंदच होते. विठाला चुकलंय ते लेकरू आता साक्ष दिली तैसे झाले चुकली या माय बाळ हुर हुरा पाहे. ते लेकरू म्हणायला लागलं नाही मला कोण पाहिजे, माझी आई पाहिजे. आता मला सांगा माय बाप, त्या लेकराच्या जीवनाला पूर्णत्व खेळणं मिळाल्यावर, काही मिळाल्यावर, आई मिळाल्यावर, पण ते रडायचं थांबत नव्हतं. दुकानदार हुशार होता, आतमध्ये गेला, आणखी चांगलं खेळणं आणलं तरी ते म्हणलं नाही मला कोण पाहिजे, आई पाहिजे. त्यानं 3रं खेळणं आणलं तरी समाधान नाही, मला कोण पाहिजे, आई पाहिजे. त्या दुकानामध्ये एक 15-20 हजाराची बाहुली, तिच्या अंगात लाइटिंग फिट केलेली, 3-4 फूट उंचीची बाहुली, चमचम 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 ती लाइटिंग चमकत होती, दिसायला सुंदर बाहुली. त्या दुकानदारानं ती 15-20 हजाराची बाहुली त्या लेकराच्या पुढे आणून ठेवली. आतापर्यंत म्हणत होतं ते मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, पण सुंदर बाहुली दिसल्याबरोबर ते लेकरू कोणाला विसरलं आणि आईची गरज कौरव. जोपर्यंत बाहुली येत नाही तोपर्यंत आईची गरज. एकदा काय बाहुली आली रे आली की आईची गरज. मी बाहुली सांगायलो बरं, तुम्ही कोणती बाहुली मनात आलेली ते तुमचं तुम्हाला माहिती. एकदा काय बाहुली आली रे आली की मग आईची गरज नाही. बाहुली म्हणली बस. कोण? बाहुली. बाहुली म्हणली बस की बसावं लागल. बाहुली म्हणली उठ की उठा. माणूस कामून घेत असेल एवढं बाहुलीला, काय ताकद असेल बाहुलीमध्ये, कामून घेत असेल. एक जण शेताकडे गेलो, शेताकडे गेल्यावर दिवसभर ताऱ्यावर बेजार झालं, राब राब राबून आलो आणि घरी आल्याबरोबर त्यानं आईवर डेअरिंग केली. म्हणलं आई जेवायला वाढ. डेअरिंग कोणावर? माणसाची आईवरच. बाहुली कोणाची डेअरिंग चालत नाही. तर मला वाटलं महाराजाची तर अजिबातच नाही. नाही डेअरिंग चालत. हे म्हणलं आई जेवायला वाढ. आईनं बिचारीनं ताट मांडून आणलं. वरणाला हळद कमी झाली होती, वरण पांढरं फिक्क दिसलं. पुन्हा आईवर कडाडलं, आई मरण पण असं पांढरं खाणार नाही वरण. ते आईला माहित होतं याची कोणती नस दाबल्यावर याचं कोणतं फंक्शन ऍक्टिव्हेट होते, हे कोणाला माहित होतं? आईला माहित होतं. ते आई म्हणली भाऊ खाय का नको खाऊ, ते आजचं वरण तुझ्या बाहुलीने केले. कोण केले? आतापासून म्हणलं होतं मरण पण खाणार नाही, बाहुलीनं केलंय म्हणल्याबरोबर याची हवाच गेली. म्हणलं आई दिसाय पांढरं झालं पण चवलंय नंबर 1 झाली. एवढं देते माणूस कोणाला. मी मोकळं नाही बोलणार. तुम्ही म्हणता मोकळं एकच शब्द, आणि तुम्ही माझं ऐकण्यासाठी नाही बसले, साधू संतांचं ऐकण्यासाठी बसले. आता या ओबी ऐका. पहिली ये बाळ दसे आई बाहेची पिसे, मग स्त्री मावसे फुलोनी टाकी. लहानपणी माझी आई माझी आई माझी आई आई जर इकडे तिकडे गेली ना करमत नाही त्या लेकराला. कुठपर्यंत? बाहुली येत नाही तोपर्यंत. एकदा काय बाहुली आलेली आली, स्त्री मावसे फुलोनी टाकी. मायबाप त्या लेकराच्या जीवनाला आई मिळाल्यावर पूर्णत्व का बाहुली मिळाल्यावर? आई मिळाल्यावर. मंदिराचं काम पूर्णत्व भिंती बांधल्यावर का कळशरोन झाल्यावर? कळशरोन झाल्यावर. समुद्राचं पाणी समुद्राला जाऊन मिळाल्यावर पूर्णत्व का गटारामध्ये आळ्या पडल्यावर? समुद्राला जाऊन मिळाल्यावर. तशी मायबाप तुमची आमची सुरुवात भगवंतापासून. ममय माणसो जीवलोकी. आपण कोणाचे अंश आहेत? भगवंताचे अंश आहेत.
आपण आलोय भगवंतापासून आणि आपल्याला जायचंय सुद्धा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपल्या जीवनाला पूर्णत्व सच्चिदानंद पदवी घेतल्याच्या नंतर जीवन नरकामध्ये गेल्याच्या नंतर पूर्णत्व नाही मायबाप. पाठवलेलं भगवंतानं आपल्याला इथं मग एकच ध्यास राहिला पाहिजे की कधी भगवंताची प्राप्ती होईल, कधी भगवंताची प्राप्ती होईल. मग ती जर प्राप्ती करायची असेल, जगाच्या मालकाची प्राप्ती करायची असेल, भगवंताच्या स्वरूपामध्ये जर विलीन व्हायचं असेल तर काय करावं लागेल? करतोय काय आणि जायचंय कुठे या पहिल्या मुद्द्यावर. आपण आलोय कोणाजवळून? भगवंताजवळून. जोपर्यंत जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनाला पूर्णत्व नाही. नरकामध्ये गेल्याच्या नंतर जीवन पूर्ण नाही मायबाप. स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर जीवन पूर्ण नाही. स्वर्गामध्ये गेल्यावर सुद्धा यावं लागतं. स्वर्गामध्ये गेल्यावर सुद्धा जीवन पूर्ण नाही. मग जीवनाला पूर्णत्व येईल कधी? तत्धामम परमम मम. माझ्या धामाला जो प्राप्त होईल, माझ्या रूपामध्ये जो विलीन होईल त्यालाच त्या जीवनाला पूर्णत्व येईल. मग ते करण्यासाठी करावं लागेल काय? अभंगाच्या प्रथम रामाची होईल
करावं लागेल. राम म्हणता रामाची होईजे पदी पैसोनी थोडा वाजला पदी पैसोनी पदवी घेजे. गंगा होती, सिंधू होती, कावेरी होती, चर्मनवती होती, कोटपर्यंत जाईपर्यंत. आता समुद्राला जाऊन मिळाल्यावर तिथे नावं राहिली का? नाही. मग आपण कुठपर्यंत? भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होईपर्यंत. एकदा काय त्याच्या स्वरूपाला प्राप्त देव पाहावया गेलो तेथे. पण हे प्रचिती येईल कधी? अखंड नामचिंतन करावं लागल, अखंड भजन करावं लागेल त्याचं. मग राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घेजे. पार्श्वभूमी ठेवतो. किती उपकार आहेत आपल्यावरती संत महात्म्यांचे. मायबाप भगवंत निघाले वनवासाला. वनवासाला निघाल्याच्या नंतर त्या तमसा नदीच्या तीरावर आले. तिथं पलीकडे जाण्यासाठी नाव लागत होती. बसत होते नावेमध्ये. त्या केवटाने थांबवलं. म्हणला देवा थांबा. देव म्हणले का रे थांबू? ते म्हणला देवा मला तुमच्या पायाचा पायगुण माहित आहे. छुवतशिला भई नारी सुहाई. तुमच्या पायाचं रजकण दगडाला लागल्याबरोबर त्या दगडाची काय झाली? बाई झाली. आणि तेच पाय जर माझ्या नावेला लागले आणि नावेची काय झाली? बाई झाली. मी एकीतच आनंदी आहे देवा. काय म्हणलं ते? एकीमध्येच आनंदी आहे. ते तुमच्या इकडे उस असतात वाटते. उस त्याला जर टोळी लागली ना त्या ट्रॅक्टरची तर त्या ट्रॅक्टरच्या हेडला एक टाली असते का दोन? किती टाल्या असतात? दोन टाल्या. मग त्या फडातून ते बाहेर काढायच्या टायमाला एक टाली बाहेर काढताय का दोन टाल्या? कामून काढीत नाही दोन? ताकदच नाही ना त्याच्या. कोणा त्या हेड मध्ये लावा बरं त्याला दोन टाल्या. निघतच नाही त्याला दोन टाल्या. कोणाला? बेजारीच करणार त्या दोन टाळ्या. कोणाची? कोणाची? तुम्ही काय ऐकायले तुमचं तुम्हाला. हा बेजारीच करणार त्या दोन टाळ्या. तुम्ही बघा ते दोन टाळ्या जोडल्या ना एक एक टाळी नेऊन सोडावं लागते त्याला. कोणाला? हा एक एक टाळी नेऊन सोडावं लागते. आणि त्या दोन टाळ्या रोडवर जोडल्या की ते इथं पूर्ण नदीवरचा पूल आहे ना ते पुढचे टायर अशी वरी होते. कोणाची? हेडची. बरं पुढची वरी होतात पण ते मोठाले टायर आहेत ना त्यानं सगळा रोडच उकरून टाकते. कोण? हेड. पण त्या दोन टाळ्या त्याला कोणाला? हेडला. ते केवट म्हणलं देवा मी एकच टाळी कारखान्यावर. काय काय म्हणलं ते? मी एकच टाळी कारखान्यावर येऊन मी एकीतच आनंदी आहे देवा. मोकळ्या भाषेमध्ये काय म्हणलं ते? याची जर बाई झाली तर मला एकीतच आनंद आहे. मला नाही देवा. देव म्हणले मग काय नाही देवा मला तुमच्या चरणाला लागलेलं जेवढं रजकण आहे ना तेवढं सगळं धुवून टाकायचंय. मायबाप विनोद्या सोडून देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देव म्हणले रे सरळ सरळ म्हणलं माझ्या चरणाचा तुला चरण अभिषेक करायचा आहे. ते म्हणलं देवा न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुम्हाला सांगायची गरज नाही देवा. देव म्हणले लवकर. पळतच घरी गेलं. पत्नीला कुटुंबाला सगळ्याला घेऊन आलं. म्हणले आपलं काहीतरी भाग्य आहे चला. येत असताना मायबाप त्यानं सोन्याचं पात्र चांदीचं पात्र किंवा तांब्याचं पात्र आणलं नाही. अभिषेक कोणाचा करायचा होता? ब्रह्मांडाचे मालक मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार प्रभू रामचंद्र भगवंताचा. देवाचा साक्षात अभिषेक करण्याचं मजभाग्य प्राप्त झालं. पण त्यानं चांदीचं सोन्याचं किंवा तांब्याचं पात्र नाही आणलं. काठवट आणली. काठवट. काय आणली? कांदी असेल काठवट. काठवटीमध्ये ज्या वेळेला पाय धुत होते ना तर देवाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. देव म्हणले अरे तू मुद्दाम होऊन काठवटी आणली. तुला माहित आहे लाकडामध्ये पाणी मुरतं. लाकडाला काहीतरी रचकन चिकटवून राहतं. दररोज पीठ मळत असताना तुला प्रसाद मिळावा म्हणून तू काय घेऊन आलास? काय विवेक असेल मायबाप त्या केवटाचा. त्यानं काठवटी आणली का? माझ्या भगवंताचा चरण प्रसाद माझ्या भगवंताचं चरण रज मला एक दिवस नाही दररोज पीठ मळत असताना लाकडामध्ये पाणी मुरतं. भगवंताचं काही रजकन त्याला चिकटवून राहतं म्हणून रोज मला प्रसाद मिळाला पाहिजे. साधारण नसतो मायबाप देवाचा प्रसाद. ताकद असते प्रसादामध्ये. प्रसादे सर्व दुःखानां
हानिरसोपजायते प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धी पर्यवतिष्ठते प्रसादे सर्व दुःखानां सगळे दुःख नाहीसे होतात. हानिरसोपजायते प्रसन्न चेतसो ह्यासु चित्त प्रसन्न होतं आणि बुद्धी सुद्धा पवित्र होते. ही ताकद जर कशामध्ये असेल तर भगवंताच्या प्रसादामध्ये. विठाला प्रसाद करारे करारे भोजन फाल कोण कोण अधिकारी ते. ताकद आहे मायबाप भगवंताच्या प्रसादामध्ये. त्यानं विचार केला दररोज प्रसाद मिळाला पाहिजे म्हणून काठवटीमध्ये पाय धुतले. देवा बसा आता नावेमध्ये. बसले तिघे जण. आई साहेब, सीता माता, लक्ष्मणजी भगवान, राघवेंद्र सरकार बसले नावेमध्ये. काय भाग्य असेल ते ऐकायला सोपं वाटायला आता, पण काय भाग्य असेल ते केवट असेल. ही मानवरूपी नौका या मायावी नदीतून अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीराला न्यायची का नाही न्यायची कोणाच्या हातामध्ये? भगवंताच्या हातामध्ये. आणि त्या भगवंताचे नाव पलीकडे कोण न्यायलंय? मायबाप. काय भाग्य असेल त्या केवटाचं. त्यानं ते वलय हातामध्ये घेतले आणि नाव हाकायला लागलं. नाव हाकत असताना पलीकडचं तीर थोडा राहिला, पुन्हा त्यानं वळवली नाव आणि अलीकडे आणली. भगवंताला वाटलं काही विसरलं असं म्हणून अलीकडे आणली. पुन्हा त्यानं इकडच्या तीरावर आणली नाही, पुन्हा मधूनच वळवली, पुन्हा इकडे आणली. भगवंताला वाटलं काय चाललंय याचं. पुन्हा त्यानं तिकडच्या तीरावर नेली नाही, पुन्हा वळवली, पुन्हा इकडे आणली. असं 10-15 चक्र मारल्या मध्ये त्या नदीत चक्र मारायला लागलं. ते देव म्हणले काय चाललंय रे तुझं? ते म्हणला देवा तुमचं काय ठरलंय? वेदांताचं ज्ञान होतं केवटाला, साधारण नव्हतं केवळ. देवा तुमचं असं काही ठरलंय का पंचवटीमध्ये इतके वाजून इतके मिनिटाला न्यायाच मुकामाला गेलो पाहिजे? देव म्हणले तसं काही ठरलं नाही. 14 वर्षाचा मला माहित आहे. म्हणलं देवा बोलिले वाल्मिक तैसाची करीन आणि वर्तुनी दावी मनी नामा किंवा नामा म्हणे, हे मला माहित आहे. मग असं ठरलंय का की पंचवटीमध्ये याच दिवशी गेलं पाहिजे? देव म्हणले तसं काही ठरलं नाही. म्हणलं देवा गरद्यानं गरीबाला सेवा. बसा जरासं, मी काय पैसे मागत नाही तुम्हाला. काहीतरी भाग्य माझं, तुम्ही माझ्या नावेत बसले. केवटानं उपकार केलेत मायबाप आपल्यावर, उपकार. पुन्हा त्यानं 10-5 चक्र मारल्या. देवाला कंटाळा आला. देव म्हणले बस झालं रे तुझा टाइमपास, सोड मला पलीकडे. ते देवाला म्हणला देवा कंटाळे? देव म्हणले हो. म्हणला देवा तुमच्यापेक्षा आम्ही बरे? म्हणला कोण? केवट. कोणला? देवाला. वेदांताची भाषा आहे, साधारण भाषा नाही. तुमच्यापेक्षा आम्ही बरे. देव म्हणले कसं काय? देवा या मायावी नदीमध्ये 84 लाख वेळच तुम्ही आम्हाला जन्माला घातले. पुनरपी जननम अंतवंत इमे देहा नित्यशोका शरीरिनः अनासिनो प्रमयस्य तस्मादुद्यस्व भारत येन ममेति हंतारं यश्चैनं मन्यते हतं उभवतो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते. देवा उपजेते नासे
नासले ते पुनरपि जातसे ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्ममृतश्च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितु. एवढे वेळेस तुम्ही आम्हाला जन्माला घातले या मायावी नदीमध्ये. एवढे वेळेस आम्ही जन्माला आलोय मेलोय, जन्माला आलोय मेलोय. 84 लाख वेळा जन्माला किती वेळ जन्माला आलो, किती वेळेस मेलो, किती वेळा जन्मा यावी नित्य भावे. प्रत्येक वेळेस फजिती झाली देवा, पण तरीही आम्ही बाळू बोलू नका, तरीही आम्ही तुमच्याकडे तक्रार केली नाही. मग सांगा देवा तुम्ही बरे का मी बरे. देव म्हणले मग आता या चक्रा कधी बंद होणार तुझ्या. काही नाही देवा मला वचन द्या. मी म्हणलं ना केवटानं उपकार केलेत आपल्यावर, मला वचन द्या देवा. काय वचन पाहिजे. काही नाही देवा पुन्हा आम्हाला या संसारामध्ये जन्माला येण्याची गरजच नाही पडले पाहिजे असं वचन दिलं तरच मी तुम्हाला पलीकडे सोडील, नाहीतर मी तुम्हाला पलीकडे सोडणार. आणि तुमच्या जवळ मला द्यायला पैसे सुद्धा मला माहित आहे. तुम्ही कुठे निघाले, वनवासाला निघाले. देव म्हणले वचन पाहिजे. हो देवा. मग आई केवटा प्रत्येक जीवाला वाटत असेल गर्भवासाच्या संकटामध्ये मी येऊ नये, या संसारूपी सागरामध्ये जन्माला येऊ नये असं जर प्रत्येक जीवाला वाटत असेल, काही नाही त्या जीवानं माझं नाव कंठामध्ये धारण केलं की पुन्हा त्या जीवाला इथं संसारामध्ये जन्माला येण्याची गरज पडणार. ऐसी जोडी का
जगद्गुरु तुकोबारायने तुम्हा मला वाचून दाखवले. ऐसी जोडी करा, कंठामध्ये कोणाचं नाव धारण करा? प्रभू रामचंद्र भगवंताचं म्हणजे देवाचं नाव धारण करा. काय होईल? जेणे चुके फेरा राम म्हणता, रामाचे होय जे पदी बैसोनी पदवी गेजे. आणि हेच कलियुगातलं वर्म आहे मायबा. आणि चुकली या वर्म, एकदा वर्म चुकलं रे. साधं व्यवहारातलं वर्म चुकू द्या. बघा, पोळी करायची म्हणलं, पिठामध्ये पुरण घालावं लागल का पूर्णामध्ये पीठ घालावं लागल? पूर्णामध्ये पीठ घातलं आणि लाटलं. लाटल्याबरोबर काय झाले? पुरपाट झालं का? ते आमच्या फडावर, खडीच्या फडावर असतात. आम्ही ऋषिकेश महाराज आमच्या फडावर 4 वर्षापूर्वी भागवत कथा झाली, जन्म झाला कृष्ण भगवंताचा. पुरणपोळीचा बेत केला. ते इस्कॉनचे काही मंडळी आले विदेशातले, बसले. इथून गंध असतो बघा इथपर्यंत. त्यांच्या काय श्रद्धा असते त्यांची. ते बसले आजूबाजूला पुरणपोळीचा बेत. पाणी फिरवलं, वाढ झाली, घ्या म्हणल्यावर आम्ही सुरू केलं. पण तेला खाचात मेळ लागलं. पोळी कवा बघितलीच नाही, खाचात मेळ लागलं. तेला खाचा मेळ लागलं आणि मला तेला बोलायचा मेळ लागलं. ते मी म्हणजे 10वी नापास माणूस. इंग्रजीचा आपला 36चा आकडा. मला 10वीला इंग्रजीला फक्त 14 मार्क होते. किती? त्याच्यामुळे मी नापास झालो. मी दुमार एकदा फीस भरली त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये. 13 पडली, 1 कमी झाला, पुन्हा वाढला. त्याच्यामुळं मी ते नादच सोडून दिला. ते 10वीला असताना एकदा शिक्षकांनी मला इंग्रजी येत नाही म्हणून मला बोलवलं बोर्डाजवळ. म्हणजे फलाण्याचं नाव घेऊन त्याला इकडे बोलव इंग्रजीमध्ये. मला तर घामच आला. पण शिक्षक कधी मध्ये म्हणायचे म्हणून ते मला आठवलं. मी त्याचं नाव घेतलं आणि त्याला म्हणलं कमी हिअर. जमलं ना ते, जमलं ते. पण गुरु ते गुरु असतात शेवटी. मला म्हणले आता त्याला बोलवलंच ना, म्हणले आता त्याला तिकडे पाठवलं. आता मला तर घामच आला. मला बोलवायचं माहित होतं पण तिकडे पाठवायचं माहितच नाही ना काय म्हणतात म्हणून. पण मी युक्ती केली, मी तिकडे गेलो. मी कुठे गेलो? मी तिकडे गेलो पुन्हा तिकडून त्याला म्हणलं कमी. एवढं आपलं इंग्रजीचं भांडण. आता तेला ते खायचा मेळ लागा ना आणि मला बोलायचा मेळ लागा. पण मी म्हणलं युक्ती करू आपण, याला मराठीच बोलू पण इंग्रजी मधले असत. मी त्याला म्हणलं बंडू दाजी शुरू करा. काय म्हणलं ते ना, शुरू करा. शुरू करा म्हणल्यावर त्याच्यात 1-2 जण मोडकी तोडकी मराठी बोलणारे होते. ते म्हणलं शुरू करा पण कशा शुरू करा? मी म्हणलं ही पोळी मोडायची, दुधात बुडवायची, खायची, झालं. आता इतक्या शांत बसवलं. दुसऱ्यानं ती पोळी इचकिली तिथून म्हणाले हे पुरण याच्यात कसं गेलं? आता तुला काय सांगावं, पुरण आतमध्ये कसं गेलं? पोळी करायची, पिठामध्ये पुरण घालावं लागल का पुरणामध्ये पीठ घालावं लागल? पुरणामध्ये पुन्हा उरफट झालं. पिठामध्ये पुरण घालावं लागल. पुरणामध्ये जर पीठ घातलं तर जीवनभर जरी लाटत बसलो आपण तरी पोळी होणार. साधं वर्म साधं. जीवनभर जरी लाटत बसलो पुरणात पीठ घालून पोळी होणार नाही मायबाप. याच्या विरुद्ध प्रक्रिया. पिठामध्ये पुरण घातल्याबरोबर एकदा जरी लाटलं तर काय होईल? पोळी होईल. साधं वर्म आहे. तसं मायबाप कलिकालामध्ये, या कलियुगामध्ये नामसाधनेला सोडून दुसऱ्या साधनानं भगवंताची प्राप्ती नाही. हे वर्म आहे कलियुगातलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मग तेच वर्मानुसार तुम्हाला काय करावं लागल? राम म्हणता रामाचे होईजे पदी बैसोनी पदवी गेजे. जर अखंड नामचिंतन केलं तुम्हालाही सुख मिळेल, तुम्हालाही अनुभव येईल. अभंगाच्या
विश्वासे अनुभव पाहे. त्या वचनामध्ये सुख आहे. विश्वासानं नामचिंतन करा, तुम्हालाही अनुभव येईल. बाप आतापर्यंत सारं कीर्तन जरी आठवणीत नसलं ना, एवढा मुद्दा घरी न्या. फक्त 5 मिनिटाचं कीर्तन घरी घेऊन जा. ताकद आहे भगवंताच्या नामचिंतनामध्ये. नामचिंतन करा मायबाप. क्षणोक्षणी पावलोपावली माझ्या देवाचं नाव तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. नियम लावायचा दिवसभरामध्ये. 24 तास असतात दिवसामध्ये. किती तास? 24 तास. 59 मिनिटं संसारासाठी आणि 1 मिनिट कोणासाठी? देवासाठी. 59 मिनिटं संसारासाठी आणि 1 मिनिट देवासाठी. 24 तासाचे किती मिनिटं? 24 मिनिट. मला कीर्तनात हिसाब येत नाही, कीर्तन झाल्यावर येते. कीर्तनात येत नाही. 24 घंट्याचे किती मिनिटं? 24 मिनिटं. आपण मोकळ्या भाषेमध्ये अर्धा तास पकडू. किती तास? अर्धा तास. मायबाप अर्धा तास नित्यनेमानं अंतःकरणातून भगवंताचं नामचिंतन करा. त्या अर्ध्या तासामध्ये तुमचा जवळ मोबाईल नसला पाहिजे. तुमच्या चित्ताची वेडिंग भगवंताच्या चरणाजवळ बरोबर झाली पाहिजे. संसाराचं चिंतन नसलं पाहिजे त्या अर्ध्या तासामध्ये. एक नियम लावा उद्यापासून. अर्धा तास जर तुम्ही अंतःकरणातून माझ्या देवाचं भजन केलं ना मायबाप, तुम्हाला विश्वासानं सांगेल राहिलेले 23.5 तास तुमचं रक्षण करण्याची जिम्मेदारी जर कोणाची असेल तर माझ्या देवाची आहे. फक्त अर्धा तास तुम्हाला अंतःकरणातून भजन करावं लागेल. अर्धा तास जर तुम्हाला वेळ नसेल तर देव म्हणेल तुला अर्धा तास वेळ नाही, मला तर साऱ्या ब्रह्मांडाचा, मला सगळ्या ब्रह्मांडाचा कारभार सांभाळायचा आहे. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. मी मोकळा एकही शब्द बोलत नाही बघा. अर्जुना यरवी पाही जे जैसे माझ्या ठाई भजता तया मीही तैसाची भजे. जे मला जसं भजतील ना अर्जुना, मीही त्याला काय करेन तसं. आता याच्या विरुद्ध ज्याला माझं आठवण काढण्यासाठी वेळ नाही, मला सुद्धा त्याची आठवण काढायला वेळ. कोणाचं वचन नाहीये? देवाचं. वाटत असेल जगाच्या मालकाने आपलं रक्षण करावं तर मायबाप अर्धा तास भजन करा. पाहुण्याला पाहुणा भेटल्यावर आपण काय म्हणतो? राम 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 राम. काय पूर्वजांना संस्कृती लावून दिली मायबाप आपल्याला. त्या निमित्तानं तरी आपल्याला कोणाचं नामचिंतन व्हावं? भगवंताचं नामचिंतन यावं आपल्या मुखारविंदामध्ये. राम 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 राम. मायबाप आजही माझा देव तुमचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. 2020 ची घटना. 4च वर्ष झाली फक्त. किती वर्ष झाले एवढा मुद्दा सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम. मुंबईमध्ये एक बर्फाची लादी बनवण्याची कंपनी म्हणा, कारखाना म्हणा, जे आपण मोठे मोठे तुकडे आणतो ना बर्फाचे टँकर मध्ये टाकायला लग्नामध्ये, ते कारखाना. लॉकडाऊन लागलं म्हणून त्या कंपनी मालकांनी बरेचसे सेवक घरी पाठवून दिले. काही सेवक, काही नोकर तिथे ठेवले. जे काही आचारसंहिता पालन करून जे काही ऑर्डर पूर्ण करता येतील अशा ऑर्डर पूर्ण करायला लागले. ते एका दिवशी मोठा कार्यक्रम आला, भरपूर लाद्या बनवायचे ऑर्डर आलं. म्हणून त्या कंपनी मालकाने सगळ्या सेवकांना सांगितलं अरे उद्या आपल्याला भरपूर लाद्या बनवायच्यात, सगळं नियोजन व्यवस्थित लावा. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर होतंय काय? आजही माझ्या देवाचं नाव तुमचं रक्षण करतं. मायबाप घडलेली घटना डोळ्यामध्ये पाणी येतं. नियोजन व्यवस्थित लावलं त्या सगळ्या सेवकांनी. हळूहळू चालले घरी. 6:30 वाजले, 7 वाजले, निघाले सगळे सेवक घरी. पण कंपनी मालकाने बघितलं यांनी सगळं व्यवस्थित नियोजन लावलंय का नाही, आपण फेरफटका मारून येऊ. म्हणून तो फेरफटका मारण्यासाठी निघाला. जिथं पाण्याचा बर्फ होतं, लाद्या तयार होतात, त्या गर्भगृहामध्ये गेला. बघितलं सगळं नियोजन व्यवस्थित लावलंय यांनी. आनंद झाला त्याला. उद्या आता ऑर्डर पूर्ण होईल आपली. सेवकांनी नोकरांनी चांगलं नियोजन लावले. बाहेर येऊ लागला. बाहेर येता येता दरवाजाला धक्का लागला त्याचा. दरवाजा लावला. त्या दरवाजाला मधातून लॉक, आतमधून लॉक करण्याचं सिस्टीम नव्हतं, बाहेरून लॉक करण्याचं सिस्टीम होतं. सगळी ताकद एकवटली पण दरवाजा निघत नाही आणि अडकले तिथं जिथं पाण्याचा बर्फ होतोय.
आता साधारण थंडी आहे तर आपण शाल पांघरून सुटर पांघरून बसलोय मायबाप. साधारण जर आता वाऱ्याची झुळूक आली तर आपल्याला ही वाऱ्याची झुळूक सहन व्हायला तयार नाही. जिथं पाण्याचा बर्फ होतोय ना तिथं अडकलाय तो कंपनी मालक. केलेलं सत्कार्य आठवायला लागलं, केलेलं धर्मकार्य, केलेलं भगवंताचं नामचिंतन आठवायला लागलं त्याला. 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले, 9:30 वाजले. आता मात्र शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या होत्या ना त्या खंडित झाल्या, गोठले गेलं रक्त, मूर्छेनं येऊन पडला तो कंपनी मालक त्या गर्भगृहामध्ये लादीचे. 9:30 वाजता गेटवर काम करणारा शिपाई म्हणा, गार्ड म्हणा, सेवक म्हणा, फेरफटका मारण्यासाठी आतमध्ये आला आणि त्याची कशिपाणू त्या सामटीतून नजर गेली तर साहेब मूर्छित होऊन पडलेले दिसले. बाहेरून त्यानं लॉक काढलं, साहेबाला उचललं, बाहेर आणलं, अग्नी तयार केला, साहेबांच्या शरीराला ऊब दिली, शेकोटी दिली. अर्ध्या पावन तासामध्ये साहेब शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्याच्या नंतर साहेबाला विश्वासही बसत नव्हता की मी वाचलो असं. विश्वासही बसत नव्हता. मोठ्या आतुरतेनं प्रेमानं विचारलं साहेबांनी, उपकार केले होते त्यानं. प्रेमानं विचारलं, अरे बाबा तुला कोण सांगितलं की मी संकटामध्ये आहे? त्यानं सांगितलं, साहेब मला कोण नाही सांगितलं. मग तुला कळालं कसं? ऐका साहेब, ज्या वेळेला सांगत होता ना तो, साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा व्हायला लागल्या. सांगायला लागला, साहेब तुम्ही या कंपनीचे मालक, मी सगळ्यात खालचा नोकर, गेटवर काम करणारा नोकर. कोणी पायी पायी येतं, कोणी सायकलवर येतं, कोणी मोटरसायकलवर येतं, कोणी 4 व्हीलरवर येतं. जे आलं ना त्याच्यासाठी मला उठावं लागतं, गेट काढावं लागतो. जे कोणी येईल माझी नोकरी आहे गेटवरची. पण साहेब इथं जर गेटवर ये, मला 1 सेकंद जरी उशीर झाला ना, कोणी वंसा आवाजावर बोलतं, कोणी शिव्या देतं, कोणी हॉर्नवरला हात काढत नाहीये. जीव कंटाळून जातोय साहेब. वाटतं ही नोकरी सोडून द्या, पण गरिबी असल्यामुळे ही नोकरी करावी लागते साहेब. नको नको ते बोलतात हे सगळेजण. अरे तुला कळत नाही का आमची गाडी आलेली, गेट काढायला एवढा उशीर कसा करतोय तू? साहेब जीव कंटाळून जातोय. पण ऐका साहेब, ज्या वेळेला तुम्ही आले ना 4 व्हीलर मध्ये, 4-5 सेकंद तिथं गाडीला ब्रेक करता, काच खाली करता, माझ्या चेहऱ्याकडे बघता आणि मला प्रेमानं म्हणता, राम राम दादा, राम राम दादा. तुम्ही केलेला राम राम साहेब या गरीबाचा सगळा थकवा घालून टाकतोय. अरे म्हणू द्या यांनी कोणी काय म्हणायचंय, पण माझ्या कंपनीचा मालक या गरीबाला राम राम घालतोय तोंड भरून. साहेब कंपनीमध्ये जात असताना तुम्ही राम राम घालता. एवढंच नाही, घरी वापस जात असताना सुद्धा तुम्ही 10 सेकंद गाडी थांबवून, काय चाललंय दादा, राम राम. घरी जात असताना राम राम घालता, कंपनीमध्ये येत असताना राम राम घालता, घरी जात असताना राम राम घालता. साहेब मला वाटतं तुम्ही कधी येतील आणि कधी या कामगाराला, कधी या गरीबाला रामराम घालतील. खरं सांगू का साहेब, या गरीबाला तुमच्या रामरामाचं व्यसन झालं, या गरीबाला तुमच्या रामरामाची सवय झाली. साहेब तुम्ही सकाळी रामराम घालून गेले ना की मला वाटतं माझे साहेब परत जाताना कधी येतील आणि मला कधी रामराम घालतील. तुम्ही रामराम घातला ना, वेगळा आनंद होतोय साहेब, सगळा थकवा निघून जातोय साहेब. ऐका साहेब, आज सकाळी जात असताना तुम्ही या गरीबाला रामराम केलाय, पण वापस येतानीचा रामराम राहिला होता. किती ताकद आहे मायबाप माझ्या देवाच्या नावामध्ये. साहेब वापस येतानीचा रामराम राहिला होता. सगळेजण हळूहळू गेले. 7 वाजले, 7:30 वाजले, 8 वाजले, 9, 9:30 झाले. माझं लक्ष होतं सगळेजण गेलेत, पण माझ्या साहेबांनी मला आणखी रामराम घातला नाही. सगळेजण गेलेत, पण माझ्या साहेबांनी मला रामराम घातला नाही. साहेब माझं लक्ष होतं. 9:30 वाजले. अंतकरणामध्ये विचाराचं कावलं वाचलं, अरे माझे साहेब कोणी संकटात तर नसतील. सगळेजण गेले, माझे साहेब गेले नाही. साहेब पटदिशी मी कंपनीमध्ये आलो. कोणा चेक केला साहेब, कोणा या कंपनीचा कोणा चेक करत असताना सामटीतून या लादी घरामध्ये मला तुम्ही मूर्छेत पडलेले दिसले साहेब. बाहेरून दरवाजा काढला, तुम्हाला उचललं, बाहेर आणलं, अग्नी तयार केली, तुम्ही शुद्धीवर आले. साहेब म्हणले ना तुला कोण सांगितलं असेल, तू आलास कसा इथं? ऐका साहेब, तुम्हाला जर वाचवलंच असेल कोण तर या गरीबाला घातलेल्या रामरामानं तुम्हाला वाचवलंय. या गरीबाला घातलेल्या रामराम. हे पुराण नाही, वेद नाही,
4 वर्षापूर्वी घडलेली घटना जर अंतःकरणातून आपण जर कोणाला रामराम घातला तर माझा देव पदोपदी पावलोपावली तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे. फक्त विश्वासानं मायबाप त्याचं नामचिंतन करा. इथून ऐका, इथून जर मी कोणाचं एकदा जरी नाव घेतलं तर तुम्ही माझ्याकडे बघताल बरोबर. एकदा जरी नाव घेतलं का नारदांच्या गादीवरनं साक्षात नारद महर्षीने आमचं नाव घेतल्यासारखं आहे ते. तुम्ही बघताल माझ्याकडे एकदा जरी नाव घेतलं. मायबाप वेळोवेळी पावलोपावली क्षणाक्षणाला त्याचं नाव घेतल्यावर कमून नाही बघणार तो आपल्याकडे. 100% बघल्याशिवाय राहणार नाही. पण आपला विश्वास नाही होत त्याच्यावर. आपल्याला लेकरू म्हणून क्षमा मागून बोलतोय. आपल्याला मोबाईल बघण्यासाठी वेळ आहे, फेसबुक व्हॉट्सअप बघण्यासाठी वेळ आहे. मायबाप फेसबुकचा थोडा वेळ काढा, व्हॉट्सअपचा थोडा वेळ काढा, सोशल मीडियाचा थोडा वेळ काढा. मोबाईल बघत असताना थोडा थोडा वेळ कमी करा हा. आणि अर्धा पावन तास तुम्ही अंतःकरणातून भजन करा. जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला सुख आहे त्या नामचिंतनामध्ये. म्हणून मला त्या नामचिंतनाच्या समोर बाकीची चव सगळी भेटी वाटायली. अभंगाच्या कृती मला हे सगळे रस फिके वाटायला लागले. उच्च कोटीची अवस्था आहे मायबाप. कधी प्राप्त होईल? तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळ झाले कीर्तन बघा, लक्ष द्या. एक जणाला स्वप्न पडायले आणि तो स्वप्नामध्ये पुरामध्ये बुडायला. स्वप्न पडायले त्याला आणि स्वप्नामध्ये पुरामध्ये बुडायला. धावा करायला, धावा आम्हाला वाचवा, कोणीतरी वाचवा, धावा आम्ही पुरामध्ये बुडायलो. आता त्याला वाचवायचे तर तिथं नाव न्यावं लागल का कदू न्यावं लागल? तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही का घरी गोळे विसरून आले का? त्याला नावही नेण्याची गरज नाही.
आणि कधीही नेण्याची गरज नाही. त्याला काय पडायले? स्वप्न पडायले, म्हणजे ते झोपीत आहे. आणि झोपीमध्ये दावा करायला मी बुडायलो स्वप्नामध्ये, मग त्याला वाचवायचंय म्हणल्यावर नावेची गरज नाही, कदूची गरज नाही. त्याला काय म्हणायचंय? उठ. उठल्याबरोबर स्वप्नीचे चेईले, स्वप्नीचे चेईले, बस इथंच नेक आहे बघा. स्वप्नीचे जनकांनी विचारलं गुरु महाराजांना, गुरु महाराज हे दिसणारं जगत खरं का स्वप्नातलं जगत खरं? स्वप्नात जगत असते का नाही? याच्यापेक्षा चांगलं स्वप्नातलं जगत. स्वप्नात आपण लहानाचे मोठे होतो, आपलं लग्न होतंय कुठं? स्वप्नामध्ये. आपण घोड्यावर बसतो कुठं? स्वप्नात. असं जरी नाही झालं ना, नाही येत म्हणालो, पण स्वप्नात काय होतंय? आपलं लग्न होतंय, आपण घोड्यावर बसतो. स्वप्न 2-2.5 तासाचं, किती तासाचं? पण 20 वर्षाचा बायोडाटा येतोय कशामध्ये? 2-3 तासाच्या स्वप्नामध्ये. मला सांगा मग हे जगत चांगलं का स्वप्नातलं जगत चांगलं? याच्यापेक्षा चांगलं असतं हो. अशा तरी जगतामध्ये आपल्याला 4 व्हीलर एखाद्या वेळेस घेणं होईल, परिस्थितीनं नाही होईल, पण स्वप्नामध्ये आपण काय घेतो? 4 व्हीलर घेतो, विमानामध्ये बसतो. चला कुठं? स्वप्नात. मग स्वप्नातलं जगत याच्यापेक्षा चांगलं असते का नाही? जनकांनी विचारलं, गुरुदेव हे जगत खरं का स्वप्नातलं जगत खरं? तर गुरुदेव म्हणाले, जनकजी हेही जगत खरं नाही आणि स्वप्नातलं सुद्धा खरं. हे जगत का खरं नाही? स्वप्नातलं जगत का खरं नाही? स्वप्नीचे चेईले जाईल, जाग झाल्याबरोबर स्वप्नातलं जगत नाहीसं होईल. तसं आत्म स्वरूपाच्या ठिकाणी जाग झालं रे झालं की हे जगत सुद्धा खोटं वाटल्याशिवाय राहणार नाही. संत महात्म्यांना ती अवस्था प्राप्त झाली. या जगतामध्ये आमच्या देवाला सोडून दुसरं कोणी नाही. म्हणून रामरसाची आचवी आन रस रुचते केवे विठोबा रखुमाई. कामनेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. मी तुम्हाला मोकळं नाही सांगत, अगोदर मी नामचिंतन केले, ब्रह्मरसाची चव चाखली आणि नंतर तुम्हाला सांगते. तुका मनेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. काय अनुभव आहे? से सुख वचनी आहे, त्या वचनामध्ये सुख आहे. झाले मायबाप कीर्तन. आता सगळ्यांनी एकदा आनंदानं बघू की त्या नावामध्ये किती सुख आहे. सगळ्यांनी एकदा आनंदानं. विटेवरच्या मालकाला आनंद झाला पाहिजे मायबाप सगळ्यांनी. हा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम
नम्राभिवादन वाटायले मराव आणि तुम्हा मायबापांच्या पोटी जन्माला यावं ऐसे सुख वचनी आहे। मला सांगा, एवढा वेळ नामचिंतन केलं, संसारातलं काही चिंतन आठवलं का हो आपल्याला? आठवलं? ताकद आहे, ऐसे सुख वचनी आहे विश्वासानं भजन करा, प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही। याच ठिकाणी अभंगाच्या शिवेला पूर्ण विराम आहे। फक्त अर्धा मिनिट माझ्या राजाच्या शिवेसाठी। मायबाप छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं वर्णन तुम्ही आम्ही करावं, नवल नाही का? माझ्या राजांचे आपल्यावरती अगणित उपकार आहेत। अंगाचं जर कातडं काढलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना चपलबुट जोडे शिवलेलं तरी आपण राजांच्या उपकारातून उत्तरही होणार नाही। एवढे अगणित उपकार आहेत आपले राजा आपल्यावर राजाचे। तुम्ही आम्ही मोठेपणा सांगावं, नवल नाही। कट्टर शत्रूंनी सुद्धा वर्णन करावं। कट्टर शत्रू शाहिस्ते खान, अफजल खान, सिद्दी जोहार, कल्याणचा सुभेदार, या सगळ्या शत्रूंनी कट्टर शत्रूंनी तोंड भरून वर्णन केले। आलमगीर औरंगजेब बरेच ठिकाणी बोलला तोंड भरून, एका ठिकाणी नाही, बरेच वेळेस। 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा येण्याचा दिवस म्हणजे महाराष्ट्रासाठी, सगळ्या महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस। 3 एप्रिल 1680 हा दिवस सगळ्यात दुःखाचा। का? छत्रपती शिवबा तो आम्हाला सोडून गेले। औरंगजेबाच्या एका शिपायानं आलमगीर औरंगजेबाला हा आनंदाचा समाचार दिला, हुजूर शिवबा नहीं रहा इस दुनिया में। आनंद व्हायला पाहिजे होता का त्याला दुःख व्हायला पाहिजे होतं? स्वप्न राहिलं त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांमुळं, छत्रपती संभाजी महाराजांमुळं त्याला आनंद व्हायला पाहिजे होता। मायबाप आनंद नाही झाला। काय ताकद असेल माझ्या राजाच्या आचरणाची, काय ताकद असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची। ऐका मायबाप, त्यानं समाचार ऐकल्याबरोबर ताड दिशी आलमगीर औरंगजेब सिंहासनाच्या खाली उतरला, आसन टाकलं, गुडघे टेकले, नमाज दिला आणि नमाज दिल्याच्या नंतर विनंती केली, हाय अल्लाह, माँ बहन की इज्जत करने वाला राजा आपकी दरबार में आ रहा है, जन्नत के दरवाजे खुले रखना। कोणाची बोला? मित्राचे नाही मायबाप, कट्टर शत्रूचे बोल आहेत, कट्टर शत्रूचे। शाहिस्ते खान काय म्हणतोय, सिद्दी जोहार काय म्हणतोय, प्रत्येक शत्रूने तोंड भरून वर्णन केलं। त्या शाहिस्ते खानात 2 मिनिटं घेऊ, तेच म्हणायला पुन्हा म्हणतात फोन बोलो। मायबाप शाहिस्ते खान काय म्हणतोय? शाहिस्ते खानाने दिवसभर डायरी लिहायची, तारीख टाकायची, दिवसभर डायरी लिहायची सवय होती त्याला। दिवसभरामध्ये काय झाले, संध्याकाळी डायरी लिहायची, तारीख टाकायची। त्या डायरीतला प्रसंग, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर आक्रमण केलं, शाहिस्ते खानाचे बोट छाटले, बघा 34 इतिहासामध्ये। बोट छाटल्याच्या नंतर घायभरला तो, अन्नाऱ्या खोचरीमध्ये गेला, अंगावरती बुरखा घेतला आणि सैन्याला सांगितलं, अरे बघता काय आक्रमण। तिथं छत्रपती शिवांच्या सैन्याचं, शाहिस्ते खानाच्या सैन्याचं तुरुंब युद्ध लागलं। त्या युद्ध प्रसंगी ओगामध्ये सांगतोय मी, त्या युद्ध प्रसंगी त्या शाहिस्ते खानाची मुलगी, अरे स्वर्गातल्या देवांगणीलाही लाजवेल एवढी लावण्य घन त्याची मुलगी, तिनं विचार केला, या युद्धाच्या धावपळीमध्ये माझ्या अब्रूला धोका आहे, काय करावं, अब्रू वाचवली पाहिजे। एका पेटाऱ्यामध्ये बसली, ती पेटाऱ्यामध्ये बंद करून घेतलं तिनं स्वतः। युद्ध संपलं, छत्रपती शिवाजी महाराज माघारी वापस गेले। अर्धा पाऊण तास ती मुलगी त्या पेटाऱ्याच्या बाहेर आली नाही। घरातली जर तरुण मुलगी नाही दिसली ना, आई वडिलांना चिंता वाटते, मुलगी गेली असेल कुठं, मुलगी गेली असेल कुठं। शाहिस्ते खानाची पत्नी तिसराव बेगम, तिनं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना संशय घेतला। साहजिक होतं, कारण आक्रमण कोणाचं होतं, तिच्या मालकाचे बोट कोण छाटले होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी। साहजिक होतं तिचं संशय गेलं, तिनं संशय घेतला छत्रपती शिवबावर। हाय अल्लाह, शिवाजी उठा कर लेगा होगा मेरी बेटी को। माझ्या मुलीचं अपहरण कोणी केलं असेल,
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असेल. मायबाप चित्र डोळ्यासमोर आणा. काय प्रेम असेल माझ्या राजाचं, काय आचरण असेल माझ्या राजाचं. अरे कट्टर शत्रू शाहिस्ते खान काय म्हणतोय, खबरदार बेगम, बोट तुटलेले आहेत, रक्त थांबलेलं नाही. काही वेळापूर्वी बोट छाटलेत माझ्या राजानं. कोणाचे? शाहिस्ते खानाचे. अंगाचा तहाशंत झाला नाही, रक्त थांबलेलं नाही. तो शाहिस्ते खान म्हणतोय, खबरदार बेगम, अगं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असे अपशब्द घाणेरडे वाक्य बोलू नको. अगं जो स्वराज्याचा दुश्मन तो राजाचा दुश्मन. आपल्याच धर्माची मुलगी काय, जगातली कोण्याही धर्माची माई माऊली असू दे, तिचं अपहरण करणारा राजा नाही, प्रत्येक माई माऊलीचा सन्मान करणारा राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे मित्र नाही, कोण बोललंय? शत्रू बोललाय. शत्रू मायबाप. सिद्धी जोहर काय म्हणतोय, कल्याणचा सुभेदार काय म्हणतोय. प्रत्येक शत्रूंनी हा जर विषय समोर आला ना, तोंड भरून वर्णन केले. म्हणून तर काही महापुरुष म्हणतात, महाराज तुम्ही जर जन्माला आले नसते तर वाटले असते आमच्या मुलीबाळी. महाराज तुम्ही जर जन्माला आलेले नसते तर राहिले नसते कुंकू कपाळी. महाराज तुम्ही जर जन्माला आले नसते नसते दिसते मंदिरावरती कळस. महाराज तुम्ही जर जन्माला आले नसते राहिली नसती अंगणी तुळस. विजय सारखी तलवार चालून गेला, निधल्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. विजय सारखी तलवार चालून गेला, निधल्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना कापून गेला. अफजल खानासारख्या राक्षसाचा कोतळा फाडून गेला. म्हणूनच तर स्वर्गात गेल्यावर देवानी सुद्धा मुजरा केला. असा स्वराज्याचा भाग छत्रपती शिवाजी. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ला. माझ्या राजाचं नाव बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडावाकडे शब्द गेला असेल तो माझ्या घाणेरड्या बुद्धीचा दोष. आणि काही घेण्यासारखं असेल ना, भगवंताचा प्रसाद. कोणाचा प्रसाद? मोकळं नाही. आपुली या बळी नाही मी बोलत. कीर्तन जर तुम्हाला यदा कदाचित चांगलं वाटलं तर तुम्ही कोणाचं कीर्तन चांगलं झालं म्हणता? आई वराडीच्या महाराजाचं. बरोबर. हे तर मायबाप देवाचा मोठेपणा आहे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से. तुम्ही म्हणता लाहिरवाडीच्या महाराजाचं कीर्तन चांगलं झालं, हेच माझ्या देवाचं मोठेपणा. सगळं करून घेते माझा देव आणि नाव होतंय आमच्या सारख्या येड्याचं. आपुली या बळी नाही मी बोलत. तुमची ही जी स्वतःची साधना आहे ना, सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सिद्धीला जावे. तुम्हा सर्व मायबापांना उदंड आयुष्य प्राप्त व्हावं, सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी भरभरून यावी अशी भगवंताच्या चरणी गुरुनाम गुरुवरी मोतीराम महाराज, मारुती महाराज, संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना. आणि याच ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याचे,
काही व्यापामरे बोलावी व तरी परिता विश्वंबरे बोलविले म्हणून पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ते नवे हा उपदेश मायबाप तुम्हाला उपदेश मुळीच नाहीये तुमचे बडबडिलो शेष तुमच्या आशीर्वादाचं फळ म्हणून तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तो का मने ज्ञानेश्वर